पप्पा, हा बेटा. विठ्ठलाच्या दर्शनाला अस्पृश्यांना जायला बंदी होती, त्याविषयी काही सांगा ना. ओके, मी तुला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बेटा की रमाईंना जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी जायचं होतं तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी अस्पृश्यांना जाण्यास बंदी आहे. त्याचं कारण असं होतं बेटा की समतावादी संप्रदाय म्हणून भागवत धर्माकडे जरी बघितलं जात असलं तरी भागवत धर्मामध्ये वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या दिंडी या आषाढीला किंवा कार्तिक एकादशीला पंढरपूरकडे रवाना व्हायच्या. परंतु त्या ठिकाणी समतावादी संप्रदाय जरी असला तरी तुला आश्चर्य वाटेल बेटा की तब्बल 700 वर्ष म्हणजे 1948 पर्यंत अस्पृश्यांना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. आणि त्याचं कारण काय झालं बेटा, जेव्हा प्रवेश मिळू लागला तो का मिळू लागला, तो काही प्रबोधनवादी परंपरेमुळे मिळाला नाही, तर साने गुरुजींनी 10 दिवस आमरण उपोषण केलं की मंदिरामध्ये अस्पृश्यांना सुद्धा प्रवेश देण्यात यावा तनपुरे आश्रमामध्ये. त्या काळातले जे सनातनी लोक होते की ज्यांचा अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध होता, त्यांनी जाओ साने भीमा पार नहीं खुलेगा मंदिर द्वार अशा घोषणा दिल्या. तेव्हा साने गुरुजींच्या बाजूचे जे लोक होते तेव्हा साने गुरुजी करे पुकार खोलो विठ्ठल मंदिर द्वार असं 10 दिवसाचं उपोषण केल्यानंतर अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला 1948 मध्ये. म्हणून बेटा 700 वर्ष अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आपला हक्क आहे, म्हणजे मंदिरामध्ये काही बाबासाहेबांना इंटरेस्ट होता अशातला भाग नाही, परंतु आम्हालाही माणूस म्हणून मंदिरात जाण्याचा, देवाचे दर्शन घेण्याचा अधिकार आहे. या जाणीवेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाचं आंदोलन केलं. काळाराम मंदिर असेल नाशिकचं किंवा पर्वतीचा सत्याग्रह असेल, तर त्या काळामध्ये मोठी चळवळ उभी केली होती. आणि साने गुरुजींसारखे त्या काळी समतेच्या तत्वज्ञानासाठी संघर्ष करणारे अनेक स्पृश्य समाजातले लोक सुद्धा होते, ज्यांनी आंदोलन केलं आणि विठ्ठल मंदिरामध्ये 700 वर्षानंतर अस्पृश्यांना प्रवेश मिळाला. लक्षात आलं बेटा तुझ्या?